नमस्कार, मी आहे अमित महाराज लातूरकर. वारकरी संतवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबा. देहतवासे भोगाचे अधीन, याचे सुख क्षीण क्षणभंगुर. अविनाश जोडी देवापायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. सावळा सकंकण. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पंढरधीश पांडुरंग परमात्मा तथा त्या पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त, वारकरी संप्रदायाच्या अधूरस्थानी असणारे मुक्त तेजोनिधी ज्ञान सिंधू कैवल्याचे पुतळे, साधकाचे मायबाप, चैतन्याला देखील ज्याचा जिव्हाळा आहे असे विश्ववंद्य विश्वमौली भगवान श्री ज्ञानोबाराया, त्याच ज्ञानोबारायाची किंकर किंबहुना पायिक वेद तुल्य गाथा ज्यांच्या वाणीतून प्रकट झाला असे शब्द श्रीमंत जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया, सद्गुरु केशवनारायण महाराज, सद्गुरु भगवान बाबा आदी सर्व संत महात्म्यांना अभिवादन करतो आणि कीर्तनरूपी सेवेकरिता निरूपणाकरिता जो अभंग घेतला आहे तो अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 4 चरणाचा देहाच्या संबंधाने चिंतन करणारा असा हा उपदेश पर प्रकरणातला अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. विठाल या अभंगावरती कारण मीमांसा करण्या अगोदर बहुतांश कीर्तनामध्ये परिहार देण्याचा एक उपक्रम असतो. तो असा, साधू संतांच्या संत महात्म्यांच्या चरणारविंदा जवळच असणारी आपले हे रेणच्या काटावरती वसलेली छोटीशी वस्ती पांढरी, आणि या पांढरीमध्ये गतवर्षी आमचे लक्ष्मण दादा यांचं देहावसान झालं. गेल्या वर्षी त्यांनी आपली देहाची यात्रा जी आहे, शरीर जे आहे, ती शरीर त्यांनी त्या पंचतत्वामध्ये त्यांनी विलीन केले आणि त्या निमित्ताने त्यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आणि आपल्या पितरांच्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता, उरीण होण्याकरिता वंश परंपरेने पुढच्या पिढीने आपल्या वाडवडिलांच्या प्रित्यर्थ आपण अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, द्रव्यदान आदी जी हे काही गोष्टी सांगितल्या आहेत शास्त्रानुसार, त्या गोष्टींचं पालन करून आमचे बाबू भैया, आमचे शालेवान भैया, अविनाश भैया हे त्यांचे 3 चिरंजीव दादांचे आणि उर्वरित राहिलेल्या माझ्या सगळ्याच त्या ठिकाणचे दादांच्या ज्या मुली आहेत, असा हा समस्त त्यांचा मोठा परिवार. आणि त्यांच्या निमित्ताने आज या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापोटी मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. खरं तर आपल्या वाडवडिलांच्या आशीर्वादाशिवाय आपण कधी मोठे होत नाहीत, असं तुकोबारा एका अभंगामध्ये म्हणतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती क्षेम त्यांचे. पितर लोकांमध्ये गेलेला तो जीवात्मा त्याचं पुण्याचा उपभोग घेत असताना त्यावेळेस तो तिथून आपल्या वंशजांना आशीर्वाद देत असतो. आणि जगामध्ये ज्याला मोठं व्हायचं आहे किंवा आयुष्यामध्ये ज्याला सुख समाधान पाहिजे आहे, त्या माणसाने आपल्या वाडवडिलांच्या पुण्याची वृद्धी करायला पाहिजे. पुण्यामध्ये वाढ कशी होईल त्या निमित्ताने आपण सत्पात्रामध्ये दान करायला पाहिजे. एक महाभारतातलं फार मोठं प्रकरण आहे. युधिष्ठिर राजाच्या स्वप्नामध्ये त्याचे पितर येत होते आणि त्यांच्या पितराचं जे पुण्य जे आहे ते पुण्य क्षीण झालं होतं, कमी झालं होतं.
आणि म्हणून त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन पितर सांगायचे की आमचं जे पुण्य आहे ते वाढवण्याची जबाबदारी तुझी आहे आता, आणि म्हणून तू यज्ञ कर, असं धर्मराजाला युधिष्ठिराला पितर येऊन सांगायचे स्वप्नामध्ये, बरं का, लक्ष द्या. स्वप्नामध्ये सांगितल्याच्या नंतर धर्मराजाने यज्ञ केला. यज्ञ म्हणजे काय? ज्या यज्ञामध्ये आपण साधू संतांना आपण निमंत्रण देतो, वैष्णवांना आपल्या घरी बोलवतो, आपल्या दारी बोलवतो, आणि ते आल्याच्या नंतर आपण त्यांना त्या ठिकाणी ज्ञानदान, वस्त्रदान, ग्रंथाचं दान असेल, आपलं कशाचंही दान असेल, जेवढे काय शास्त्रात सांगितलेले आहेत तेवढे घडतं तेवढं आपण त्यांना देतो. आणि त्याने होतं असं की त्यांचं जे आहे ते पुण्य वाढतं, आणि वाढल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या उर्वरित जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त होतं, असं शास्त्र सांगतं. कारण शास्त्र हा अंतिम निर्णय आहे. वेद आणि श्रुती हे जे आहेत हा अंतिम निर्णय सांगितलेला आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. कार्य काय अकार्य काय हे शास्त्राला जाणून आपण कर्म करायला पाहिजे. विठाला म्हणून कर्माचे जे प्रकार आहेत आता दत्त महाराजांना माहिती आहेत. जे वेदांतांनी 4 कर्म सांगितले, त्या कर्मापैकी आजचा जो कार्यक्रम आहे तो नैमित्तिक कर्मामध्ये येतो. जे आपण नित्य कर्म, काम्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि निषिद्ध कर्म, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध, हे 4 प्रकारचे कर्म आपल्याला आपल्या जीवनामध्ये करावेच लागतात. वेदांत सांगतं की माणसाने हे करायलाच पाहिजे, किंबहुना हे नाही केलं तर पाप लागतं आणि केल्यावर पुण्य लागत नाही. हे विशेष वेदांत शास्त्राचं चिंतन आहे. वेदांत म्हणतं की तुम्ही जर रोज नाही आंघोळ केली तर पाप लागतं. नीट आहे का? नाही नित्यनेम केला तर पाप लागतं, आणि केल्यावर काय पुण्य होतं? नित्य कर्म जे आहेत ना ते केल्यावर पुण्य नाही होतं, याचा फायदा तुम्हालाच मिळतो बस. दुसरं काही तुमचं ऐहिक जे आहेत, पारलौकिक जे आहे त्या पुण्याची वृद्धी होत नसते त्याच्याने. हे तुमचं स्वास्थ्य, तुमचं शरीर जे आहे ते निरोगी व्यवस्थित राहतं, ते नित्य कर्म असतं. नैमित्तिक कर्म जे आहे ते नैमित्तिक कर्माने आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ऐहिक आणि पारलौकिक सुखामध्ये वृद्धी होत असते, पुण्यामध्ये वृद्धी होत असते. नैमित्तिक कर्म जे आहेत ते माता पितर मरणे, अंकित जे दिवस, सोम सूर्य ग्रहणे अथवा करती पार्वणे, एखाद्या ग्रहण कालामध्ये केलेलं नैमित्तिक कर्म हे जे आहे आपल्या माता पित्यांच्या प्रित्यर्थ आपण जे केलेलं कर्म आहे त्या कर्माने आपले जे आहे ते पारलौकिक सुख आपल्याला प्राप्त होतात. म्हणून नैमित्तिक कर्म आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि निषिद्ध कर्म जे आहे ते माणसाने कधी करूच नाही असं सांगतात. आणि म्हणून देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परे. हे 18व्या अध्यायातलं ज्ञानोबा रायाचं जे चिंतन आहे, ज्ञानोबा रायाने ज्या ओव्या सांगितलेल्या त्या ठिकाणी ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. हा तिथल्याच ओव्या आहेत महाराज, की जे तुमच्या कपाळावर लिहिलेलं आहे तेच घडतं महाराज, दुसरं काही घडत नाहीये. म्हणून देहाच्या गावाला आल्याच्या नंतर इथं जन्म आणि मृत्यू हा सोहळा प्रत्येक जीवात्म्याचा होतोच. तो जन्माला येतो, तो निश्चित मरतोच महाराज. जातस्यहि ध्रुव मृत्युम ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्य अर्थे. अर्जुना, अपरिहार्य घटना म्हणजे एवढीच आहे, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. उपजले ते नाशे नाशिले पुनर्पी दिसे. हे घटिका यंत्र जसं आहे ना तद्वत हे शरीर जे आहे, आणि या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे
तो आत्मा जो आहे तो त्याला मरण नाही आहे, त्याचं परिवर्तन आहे महाराज. या शरीरातून त्या शरीरामध्ये आत्मा जो आहे त्याचं जे काही पाप आणि पुण्य आहे, त्या पाप पुण्याच्या द्वारा त्या आत्म्याचं ट्रान्सलेशन होतं, परिवर्तन होत राहतं महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जर जेवढी जास्त पुण्य कराल ना तेवढे आपल्याला चांगले शरीर मिळतात. विठाला शरीर पशुचेही जीवात्म्याला मिळतात. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा, होणे गाढव कुत्रा. गाढवाच्या आणि कुत्र्याच्या याही शरीरामध्ये आत्माच आहे, पण त्याचं पाप आहे म्हणून त्याला पशु योनीला जावं लागतं. आणि मनुष्य योनी जे आहे ते पुण्य. आता त्या ज्ञानेश्वरीतला अनिष्ट मिष्ट मिश्रम च त्रिविध कर्मण फलम भवते त्यागिनाम प्रेत्य नतु संन्याम सिनाम क्वचित. आता संस्कृत मधले श्लोक आहेत, जाणकार आहात तुम्ही, ऐका. कर्म जे आहे माऊली म्हणतात की 3 प्रकारचे आहेत. एक अनिष्ट आहे, एक इष्ट आहे आणि एक इष्टानिष्ट आहे. आता इष्टानिष्ट सांगत असताना कष्ट होऊ देणं का म्हणजे बाज झाल्या. इष्टानिष्ट काय आणि इष्ट काय हे का असले क्लिष्ट शब्द, कठोर शब्द वापरता महाराज तुम्ही. पण आता तुम्ही ऐकून ऐकून तुमचे कान परिपक्व झालेले आहेत. कधी कधी ऐकत जावा, शब्दही चांगले चांगले जे आहेत ते श्रवण करत जावा. इष्ट कर्म, अनिष्ट कर्म आणि इष्टानिष्ट कर्म. इष्ट कर्माच्या द्वारा तुम्हाला देवतादिकांची शरीर मिळतात माऊली म्हणतात. अनिष्ट कर्माच्या द्वारा तुम्हाला पशु पक्षी तामस योनीतली शरीर मिळतात. आणि इष्ट आणि अनिष्ट मिश्रित पाप आणि पुण्यात्मक हे मनुष्य शरीर आहे. पाप आणि पुण्य, तुमचं जर पुण्यच असेल तर देवतादिकांचं शरीर, तुमचं जर पापच असेल तर खाली त्या ठिकाणी अनिष्ट योनीला जावं लागतं. आणि पाप आणि पुण्य जर समान जर असेल तर तुम्हाला मनुष्य शरीर मिळतं. म्हणजे किंबहुना या ऐहिक लोकामध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागतो, इहलोकामध्ये. मग या इहलोकामध्ये इष्टानिष्ट कर्माच्या द्वारा तुम्हाला त्या ठिकाणी हे शरीर मिळतं. आणि एक शरीर एक अशी घटना आहे की सगळ्या योनीमध्ये 84 लक्ष योनी जेवढ्या सांगितलेल्या आहेत तेवढ्या योनीपैकी फक्त मनुष्य शरीर तेवढं उत्तम आणि चांगलं असं म्हटलेलं आहे. बाकीची शरीर जे आहे ते अधम शरीर आहेत, त्याला उत्तम म्हटलेलं नाही, त्या नीच योनी म्हटलेल्या आहेत. मग सगळ्या शरीरापैकी, सगळ्या जीवखाणीपैकी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ कोणतं शरीर असेल ते म्हणजे मनुष्य शरीर आहे. शरीर उत्तम चांगले. तुकोबराय नाट प्रकरणामध्ये म्हणतात हे उत्तम आहे, चांगलं आहे. आणि या शरीरानेच तैसे येण्याची शरीरा येणे सरे, ज्या ओव्या आहेत ना माऊलीच्या, किंबहुना एर झारे चिरा पडे आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह आता माझी खंडी देह अभय दाता रे देवनिया, 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 आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी
आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देवोनिया. तुकोबराय म्हणतात, देवा एक विनंती आहे, माझी देह देहांतरे आता खंडी. आता माझं जे देहांतर होत होतं, या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या शरीरामध्ये, हे खंडित झालं पाहिजे, थांबलं पाहिजे. आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देवने. हे दातारा तुम्हाला असं अभय दे. म्हणून या देहाचं देहांतर होण्याकरिता माणसाने असं काही कर्म करायला पाहिजे की याच शरीराने तुम्हाला मुक्तीच्या दारवंठ्यापर्यंत जाता आलं पाहिजे. मोक्ष जो आहे तो मिळवता आला पाहिजे याच शरीराने. माणसाने एक ज्ञानेश्वरीत आलेली ओवी आहे, माऊलीने सांगितले की आरशावर जर मळ बसला असेल तर जुन्या काळातल्या माता मावल्या त्या आरशावरची धूळ काढण्याकरता राख घ्यायच्या आणि त्याच्यावरती सारवायच्या, माखायच्या. नियम असा आहे की धुळीने धूळ जे आहे ते निघते, धुळीने धूळ निघत असते. तुम्ही बघा, काट्याने माणसाने काटा काढावा. मराठीमधली काय म्हणे, काटा जर मोडला तर काट्याने काटा काढावा. पण स्वतःचा माणसं काटा काढत नाही. तर काही काही माणसं उभ्या आयुष्यात दुसऱ्याचेच काटे काढत बसतात, स्वतःचा काटा नाही काढत. हे जाणकार लोकांना समजेल. हे का सांगतोय तुम्हाला की काट्याने काटा काढावा. माऊली म्हणतात, धुळीने धूळ साफ करावी, बुडतया नदीच धावी नली. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या. बुडणाऱ्या माणसाला नदीनच तारावं, तैसे मुमुक्षू, ज्यातला मोक्षाची इच्छा आहे ना त्यालाच या शरीराने मुक्त होता येतं. जे शरीर संतांना मिळालं तेच शरीर आपल्याला मिळाले. पण संत भव नदीतून पार उतरले आणि आपण भव नदीमध्ये गटांगळ्या खात आहोत. शरीर दोघाला सारखे मिळाले, पण एकाने शरीराचा चांगला उपयोग करून घेतला आणि एकाला शरीराची किंमतच कळाली नाही. शरीर नेमकं कशा करता दिले देवाने हेच कळालं नाही महाराज. म्हणून हे जे शरीर आहे, हे शरीर तुम्हाला प्राप्त झालंय हे प्रत्येकाचं भाग्य आहे. आणि अशा शरीराला निसर्गाने आयुष्य दिलेलं आहे 100 म्हणजे 100. किती दिलेलं आहे? 100 वर्षाचं आहे. अमेरिकेतला माणूस असू द्या, ऑस्ट्रेलियातला माणूस असू द्या, स्वित्झर्लंडमधला, भारतातला, आफ्रिकेतला, कुठल्याही देशातला असू द्या, तिथे आयुष्य किती दिले सर? प्रत्येकाला 100च दिलेलं आहे. काही इंग्लिश बोलता येते म्हणून त्यांना का 200 वर्ष दिले का आयुष्य? काही बदल आहे का? अमेरिकेतले माणसं जे आहेत ते आपल्यापेक्षा जे आहेत चांगले भौतिकवादी आहेत म्हणून त्यांना काय आयुष्य जास्त दिलं का? अहो, मला तर असं म्हणायचंय, उलट जास्त भौतिकता आली ना तर माणसं जे आहेत ना त्यांना तर 100 वर्ष देखील जगायला मिळत नाहीत. तुम्ही बघा, 100 वर्ष देखील आयुष्य मिळत नाही जगण्याकरता. भारतामध्ये जेवढा गहू उत्पन्न होतो, शेतकरी जेवढा गहू उत्पन्न करतात ना तेवढ्या अमेरिकेमध्ये झोपीच्या गोळ्या तयार करतात म्हणून कारखाने. किती गहू उत्पन्न करतात बघा आता लोक, किती कोठार भरलेले आहेत. मग तेवढ्या झोपीच्या गोळ्या एकटा अमेरिका तेवढ्या झोपीच्या गोळ्या तयार करतो नाही महाराज. शरीर जे आहे हे भौतिक वादा करिता नाही आहे, ते आध्यात्मिक वादा करताय. विठाला म्हणून काहीही करा, हे शरीर फक्त तुम्हाला 100 वर्षच एक दिलेला आहे निसर्गाने म्हणा, भगवंताने आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालवत पीडा रोग क्षय. काय भजनाची उरले ते पाहे राम 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 राम. काय भजनाचे
मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पीडा. आता सगळीच्या सगळी हे किती शिल्लक राहतं हे संतांनी सांगितलं. भजनाला किती उरतं सांगा. भजनाला काहीच उरत नाही आणि जो उरलेला काळ आहे तोही भजनात जात नाही महाराज. खरं तर भजनाशिवाय उद्धार होतच नाही. तुकोबारायचं प्रमाण आहे बरं का. तुकोबाराया म्हणतात तुका म्हणे जेणे राहे समाधान ऐसे ते भजन पार पावी. ज्या भजनामध्ये समाधान आहे असंच भजन पार पावी म्हणजे भव नदीतून पार करतं महाराज. असं भजना करता किती उरतं, काही शिल्लक राहत नाही आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून सगळ्या संतांनी सगळ्याला सावधान केलेलं आहे, अलर्ट केलेलं आहे. आणि हे जे शरीर आहे या शरीराची थोरवी सगळ्या संतांनी गायलेली आहे. याचा तुम्ही जेवढा चांगला उपयोग करता येईल तेवढा तुम्ही करून घ्या, तेवढाच तुम्ही सदुपयोग करा या शरीराचा. सगळ्या संतांनी सांगितलं. कारण हे जे शरीर आहे हे फक्त 100 वर्षाकरता मिळालेलं आहे. आणि ते 100 वर्षामध्ये मिळालेलं जे शरीर आहे ते शरीर आपली भ्रामक कल्पना आहे की ते आपलं आहे. हात माझे आहेत, पाय माझे आहेत, डोळे माझे आहेत, शरीर सगळं माझं आहे माझं आहे आपण म्हणतो. परंतु शरीरातला एक रोम देखील आपला नाही. केस देखील आपला ऐकत नाहीत. केस देखील पांढरे होत असताना आपल्याला विचारतात का मी पांढरा होतोय आणि मी होऊ का पांढरा. माणसाचे केस देखील माणसाचं ऐकत नाहीत. माणसाचं माणसं कसं ऐकतील, कळलं का. माणसाची ही समस्या आहे, प्रत्येकातल्या संसारातल्या माणसाची ही समस्या की माझं कोणी ऐकत नाही. तर माझं कोणी ऐकत नाहीये, आपलं स्वतःचं शरीर जर आपलं ऐकत नाही तर लोक तर कसे ऐकतील महाराज. म्हणून आपली सत्ता आपल्या माणसावर नाही, आपली सत्ता आपल्या शरीरावर सुद्धा नाही आहे. हे जे शरीर आहे तुकोबाराय म्हणतात ते भोगाच्या अधीन आहे. पहिल्या चरणामध्ये ते तवासे भोगाचे अधीन ते तवासे भोगाचे अधीन भोगाचे अधीन देह तवासे भोगाचे अधीन ते तवासे भोगाचे अधीन देवाचे भोगाचे अधीन देह तवासे भोगाचे अधीन देह तवासे भोगाचे अधीन त्याचे सुखासीन जन भंगूर त्याचे सुखासीन जन भंगूर देवा पायी भाव अविनाश जोडी देवा पायी भाव त्याचे सुखासीन जन भंगूर त्याचे सुखासीन जन भंगूर देह तवासे देवा पायी भाव अविनाश जोडी देवा पायी भाव तवासे भोगाचे अधीन ते सुखाधीन जन भंगूर त्याचे सुखाधीन जन भंगूर देवाचे भोगाचे अधीन त्याचे सुखाधीन जन भंगूर त्याचे सुखाधीन जन भंगूर. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय फार सुंदर समीक्षा करतात. अरे बाबांनो, उपदेश करतात आणि म्हणतात शरीर हे जे देह आहे हे भोगाच्या अधीन आहे. भोग हा भोगावाच लागतो. नीट आहे का. श्रीमंत माणूस असू द्या, गरीब माणूस असू द्या, मध्यमवर्गीय असू द्या, की त्याला त्याच्या शरीराचा भोग भोगावाच लागतो महाराज. तिथे तुमचा पैसा कामाला येत नाही, तिथे तुमचं काहीच कामाला येत नाही, काहीच. मग तेथे न चले सत्ता, तुमची सत्ता देखील कामाला येत नाही.
असे कित्येक तरी सत्ताधारी आहेत, कित्येक तरी सत्ताधारी आहेत, त्यांना देखील काहीच करता येत नाही महाराज. त्या सिकंदराचं एक वाक्य आहे, ज्या सिकंदराने संपूर्ण जगावर राज्य केलं होतं, तो सिकंदर, तो सामान्य नव्हता, पृथ्वीचा शासक मालक होता. असा सिकंदर, त्याच्या बरोबर कधीही 10-10, 15-15 डॉक्टर वैद्य असायचे. 10-10-15 सतत 24 तास. एक झाला की एक, एक झाला की एक, एकाची ड्युटी संपली की दुसरा. त्याच्या जवळच डॉक्टर लोक असायचे. जगातलं सगळं काही त्याच्या जवळ होतं, कोणतं कमी नाही असं नव्हतं. असा सिकंदर मरत असताना त्यांनी विचारलं की आता हे सगळंच्या सगळं मला सोडून जावं लागेल का? त्याला सांगितलं बोले हो, सगळंच हे सोडून जावंच लागणार आहे आता. मग त्याने विचार केला. मग त्या वैद्याने सांगितलं आता आमचाही इथे नाईलाज आहे, आमचं काही चालत नाहीये महाराज, आता मग काय करावं? म्हणजे काहीच करता येत नाहीये. मृत्यू अशी घटना आहे, नीट आहे का बरं का? माऊलीची एवढी गोड ओवी आहे केशव महाराज, एवढी सुंदर ओवी आहे. आगा गिवसिता आघविया वाटा, आगा गिवसिता आघविया वाटा, ही मृत्यूरूपी वाट अशी आहे. आगा गिवसिता आघविया वाटी, परतले पाऊलची नाही किरीटी, सेंग निमालियाच्या गोठी पुराणे जेथीचे. माऊली म्हणतात ती मृत्यूरूपी अशी वाट आहे, या वाटने एखादा व्यक्ती जर गेला तर तो गिवसत नाही, सापडत नाही पुन्हा कधी. आगा गिवसिता आगविया वाटे, परतले पाऊलची नाही किरीटी, या वाटेने जो गेला तो परत कधी आला? सगळे चमत्कार झाले जगात सगळे, पण मेलेला माणूस परत आला नाही महाराज. आणि एखाद्या संतांनी एखाद्याला आपल्या स्वसामर्थ्याने त्याला जिवंत जरी केलं तर काही काळापुरतं जिवंत केले. येते अजय अबला भीष्म रामादया, राम असू द्यात, भीष्माचार्य असू द्यात, कोणीही असू द्यात, सगळ्याला जावं लागतं. मग मलाही जावं लागतं का? सिकंदर म्हटलं तुम्हालाही जावं लागतं. मग त्याने अंतिम इच्छा काय सांगितली की मी मेल्याच्या नंतर माझ्या कफनातून दोन्ही हात असे बाहेर मोकळे सोडा म्हणले. दोन्ही हात मोकळे सोडा, दोन्ही. ते म्हणले आतापर्यंत अनेकाला आम्ही नेलं, आता एवढा हा सम्राट आहे, राजा आहे, दोन्ही हात असे कफनातून का? त्याने सांगितलं की मी पृथ्वीचा मालक असून देखील कफनात म्हणजे स्मशानाकडे जात असताना, कब्रिस्तानकडे जात असताना खाली हात आये थे खाली हात जाएंगे म्हणे. तर रिकामा आलो होतो आणि रिकामा जातो आहे, या सगळ्या जगाला कळालं पाहिजे. हा संदेश मला सांगायचा आहे त्यांना. आणि म्हणून मृत्यूची जाण ज्या माणसाला होती ना, त्याला आपोआप वैराग्य होतं. खरी मृत्यूची जाण झाली पाहिजे. आपल्याला मृत्यूची जाण होत नाही असं नाही. शेजारचा गेला, आपल्या घरातला गेला, जवळचा कोणी गेला तर आपल्याला होतं वैराग्य, पण तात्कालिक वैराग्य होतं. त्याला स्मशान वैराग्य तुम्ही म्हणा, होतं काही काहीला. काही काही माणसं असतात संसारामध्ये रात्रंदिवस पळतात, पण पळत असताना घरातल्या माणसाने थोडासा अवमान केला की त्यांना स्मशान वैराग्य येतं. कोणासाठी केलं म्हणतात, कोणाकरता धावपळ केली, खोटं बोललो, असं केलो, तसं केलं, सगळं केलं, पण आज घरातलीच माणसं नीट बोलायला तयार नाही, त्याला स्मशान वैराग्य येतं. एकाला असंच वैराग्य आलं महाराज, स्मशान वैराग्य. तो म्हणाला मी आहे म्हणून माझा तुमचा संसार आहे. घरातला जो मुलगा होता त्यानं सांगितलं की तुमच्यामुळे नाही आहे, ते होतच असतं, एवढा अभिमान एवढा अहंकार घेऊन बसू नका. नाही म्हणजे माझ्याशिवाय तुमचं काहीच होत नाही. त्या पोरानं सांगितलं जरा 2 दिवस जाऊन या बरं बाहेर, बघूता काय होते. जाऊन जा बाहेर, कसं आम्ही उपाशी राहतो का काय राहतो. त्याला खरंच वैराग्य आलं थोडंसं, माझ्याशिवाय यांचे काडी हालत नाही, जरा बाहेर जातोच म्हटला. बाहेर जातो म्हणून त्यानं असं सांगितलं नाही, कुठे जातो सांगितलंच नाही. त्यानं जे आहे ते आपले कपडे वगैरे गपचिप घेतले, रात्रीची वेळ, आणि असंच मग आपल्या पाठीला जशी पांढरी पाटी आहे ना, आपली कमान आहे, ते कमानीपर्यंत गेला त्या रस्त्याला. आणि त्या रस्त्याला गेल्याच्या नंतर रात्रीचे पावसाळ्याचे दिवस, कुणी गाडी थांबवत नव्हतं. वाजले होते 11:30. आता किती वाजले तर माझ्याकडे आज घड्याळ नाही,
11:15 वाजले होते. आणि मग गाडी कोणी थांबवत नाही, पावसाळ्याचे दिवस आहेत, काय करावं. एका झोडपड्याच्या आड लपला. ते लपल्याच्या नंतर त्याला काहीच त्याला वैराग गेला, घरी जायचंच नाही आता. मग काय केलं त्याने, कुठेतरी एका माणसाने सुसाईड केलं होतं, तिकडे आत्महत्या केलेली होती. ते जात होते इकडे आष्टामोडकडे, आणि जात असताना मग त्यांनी ते टेम्पोमध्ये ते सगळे चिरफाड केलेलं घेऊन जात होते महाराज. योगाने त्यांना काहीच माहिती नाही, त्या ड्रायव्हरला मधल्या बसलेल्या त्या क्लिनरला काहीच माहिती नव्हतं. ते कॅबिनमध्ये बसलेले, आणि त्याने 5 मिनिटे 2 मिनिटे तिथं गाडी योगायोगाने ते थांबवली. ज्याने त्या ड्रायव्हरला बी विचारलं नाही, कोणालाच विचारलं नाही. ते गपचिप टेम्पोत शिरलं. मागे अंधार होता, आणि मग याला उतरायचं होतं आष्टामोडला. आता गाडी थांबवा, त्या आवाजानं तर काही आवाज जात नव्हता. काय करायला पाहिजे, त्या कॅबिनला खिडकी असती छोटीशी बघा, त्याने ती खिडकी काढली आणि त्याच्यातूनच हात घातला मध्ये. महाराज हात घातला आणि गाडी थांबवा. ते हात हल्ल्याला बघितला महाराज. त्या ड्रायव्हरला, त्या क्लिनरला काही कळेच नाही काय झाले की नेमकं आता आहे. गपचिपच शिरलेलं होतं. त्याने ब्रेक जोरात दाबली, गाडी थांबवली आणि दोन्हीही दार काढले. राम 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 म्हणून देवाचं नाव घेऊन ते महाराज ते रस्त्यातून पळायला लागले. ती चिरकायला लागले. याने टेम्पोतून उडी मारली, ते का पळतेत म्हणून त्यांच्या पाठीमागं पळायला लागला. आता पाठीमागे पळत अशा अंधारात त्या दोघाच्या पाठीमागं लागलं. ते त्या बिचाऱ्याने दोघांनी प्राण सोडून दिला महाराज. त्या दोघांनी, ड्रायव्हरने त्या क्लिअरने, काय झाले नेमकं काय कळालंच नाहीये. हे असं आलेलं वैराग्य दुसऱ्याचा प्राण घेतो बरं का. आलेलं वैराग्य हे माणसाला सुख देत नाहीये. रामचंद्र दुसऱ्याला 14 वर्ष वनवास भोगावा लागतो. असंभवे हेममयस्य जंतो तथापि रामो लुलुभे मृगाय प्राय समासन्न पराभवानाम धियो विपर्यस्तत्रा भवंती. हा भोग आहे, संताला देखील भोगावा लागतो बरं का. जर देवाला भोगावा लागतो तर संताला देखील भोगावा लागलेला आहे. तुकोबरायची एक वारी चुकते. कित्येक तरी अशी संत आहेत की त्यांना शारीरिक व्याधी झाल्या, शारीरिक रोग झाले कोणते ना कोणते त्यांच्या जीवनामध्ये. हा भोग आहे त्यांच्या शरीराचा. काहीतरी संतांचं चिंतन आहे. देह जो आहे तो प्रारब्धाच्या अधीन आहे, तो भोग भोगावा लागतो. म्हणून शोक करत बसू नका. शरीर आणि शरीराला झालेला एखादा आजार असेल, तो आपला प्रारब्ध आहे, आपला भोग आहे, आणि तो भोग आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावाच लागतो. हे प्रारब्धाच्या किंवा भोगाच्या अधीन आहे. देहतव असे भोगाचे अधीन, याचे सुख क्षीण क्षणभंगूर. शरीर जे आहे ना ते क्षणभंगूर आहे, आणि याला शरीराला मिळणारं जे सुख आहे ते भंग पावणार आहे. तुमच्या जीवनामध्ये कधीही सुख राहत नाही, नीट आहे का, आणि कायम दुःखही राहत नाही. सुख दुःखात्मक शरीर आहे. काही काळ तुमचा सुखाचा जातो, काही काळ तुमचा दुःखाचा जातो. बघा तुम्ही, आजार जोपर्यंत आहे माणसाला वाटतं हा भोग कोणालाच येऊ नये, कोणाच्या नशिबात असं होऊ नये माणसाला वाटतं. आणि जेव्हा ते शरीर निरोगी राहतं ना, निरोगी होतं, त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला सुख होतं महाराज.
शरीर जे आहे ते सुखदुःखात्मक आहे, ते भोगाच्या अधीन आहे आणि ते भोगाच्या अधीन असल्यामुळे आपण या शरीराला प्रारब्धावर भोगावर सोपून आपले कर्तव्य कर्म आपण करायला पाहिजे. त्याचा शीन, त्याचा त्या ठिकाणी भार, त्याचं ओझ काय जे असेल, खेद करत बसू नका. नको खेद करू पती लक्ष्मीचा जाणत असे. तुकोबरायाचे कितीतरी प्रमाण आहेत महाराज. खेद करत बसलात तर याचं दुःख तुम्हाला होतं. म्हणून संत जे आहेत ना ते खेद करत बसलेले नाहीत. वारी चुकली हो एक तुकोबरायाची. आता वारी येणारच आहे काय नाही का? आपण वारीला जायला पाहिजे, एकतरी जीवनात वारी करायला पाहिजे म्हणा. आणि होत असेल तर आपल्या सामर्थ्य असेल तर आपण करायलाच पाहिजे. वारीला तुकोबाराया जाणारे आणि तुकोबारायाची जी काही शारीरिक त्यांची जी काही सामर्थ्य होतं शरीराचं ते एवढं कमकुवत झालं. 8 पिढ्यापासून चालत आलेला परमार्थ वारी जी आहे तुकोबारायाच्या घरातली, ही तुकोबारायाची एक चुकली बरं का त्यांच्या जीवनामध्ये. एक वारी चुकली म्हणून गाथ्यात एक पत्रिका नावाचं प्रकरण आहे की भगवंताकरिता तुकोबारायाने पत्र पाठवलं सगळ्या वारकऱ्याकडे, निरोप दिला सगळ्या संतांना. तुकोबाराया देहूत होते पण मन मात्र त्यांचं पंढरपुरात होतं. आज इथपर्यंत गेले असतील, उद्या तिथपर्यंत गेले असतील. म्हणून ज्या माणसाला सतत वारी करायची सवय असते, तो दरवर्षी वारीला जातो ना, त्याला करमतच नाही बघा. जसा जसा काळ जवळ यायला लागतो ना, ते मनच त्याचं धाव घेतं तिकडे. मनच बोलतं त्याला की आपण जायला पाहिजे असं वाटतं. म्हणून देवाकडे जाऊ, मग गात जागा का खात जागा नाही, गात जात आपण जायला पाहिजे. आणि म्हणून वारी जी आहे ती याच्या करता करायची आहे आपल्या जीवनामध्ये की मृत्यूचं जे दुःख आहे ते गेलं पाहिजे कुठेतरी. आणि वारीमध्येही जाऊन भजन ऐकायला पाहिजे. तुम्ही काकड्याचे अभंग, पहाऱ्याचे अभंग, हरिपाठ असतील, हे सगळेच्या सगळे. म्हणून चांगल्या दिंडीत तुम्ही गेला तर तुम्हाला हे ऐकायला मिळेल नाही का? नाहीतर अशा दिंडीत गेलात की ज्या दिंडीमध्ये भजनच, त्यांना काकडाच पाठ नाही, नुसती बिस्किट गोळा करायचे कामाचे म्हणते ते. विठाला विठाला जाताना रिकाम्या 2 पिशव्या घेऊन जायच्या आणि येताना भरून घेऊन यायच्या बिस्किटाने कशाने असं. परंतु आपण काय करायला पाहिजे, चांगल्याच्या दिंडीत आपण जर गेलो तर आपल्याला ते ऐकायला मिळेल. परंपरेचे अभंग कोणते असतात, काय असतं भजन, कोणत्या अभंगाचे कोणते ध्रुवपद आहेत हे देखील कळतं बरं का चांगले गेल्याच्या नंतर. काय काय अभंग असे असतात की त्याला कोणतं ध्रुवपद म्हणावं याचे काही नियम असतात. हे नियम आपण चांगल्या दिंडीत गेल्याच्या नंतर आपल्याला माहिती होतं. हे का सांगतोय, सगळ्याच्या सगळं जीवनामध्ये आपलं जे आहे, हे जे शरीर जे आहे, हे शरीर नश्वर आहे, भोगाच्या अधीन आहे. तो भोग त्याला भोगावाच लागतो. मग असा भोग भोगत असताना आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी आपण कर्म करायला पाहिजे की तो भोगच आपल्या जवळ न आला पाहिजे. नीट आहे का बरं का? भोग जवळ न येण्याकरिता आपण सत्संगे प्रबळे, सत्शास्त्राचे बळे, जन्म मृत्यूचे निमाळे, निस्तरेल राणे. माणसाने सत्संग करा, सत्शास्त्र श्रवण करा आणि मग जन्म मृत्यू रूपी याच्यामध्ये येणारा जो भोग आहे तो भोग तुम्हाला उपभोगावा लागत नाही महाराज. कारण त्याचं भोगायचं काही शिल्लकच राहिलं नाही, तो काय भोगणार आहे? ज्याचं शिल्लक राहिलं त्याला भोगावं लागेल, त्याच्या शरीराला भोगावं लागेल. ज्याचं सगळंच जर त्या ठिकाणी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला, ज्याच्या प्रारब्धाच्या भोगाचा नाशच झालेला आहे, त्याचं जीवन जे आहे अत्यंत सुखी जातं. विठाला हला विठाला हला विठाला विठाला हला. वारकरी गरीब असेल, नीट आहे का बरं का हे वाक्य, गरीब असेल हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय, पण समाधानी असतो, सुख असतं त्याच्याकडे. जीवनात जे पाहिजे
ते सिद्धांत मिळाले, प्राप्त झाले ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या माध्यमातून, आणि हे सिद्धांत आपल्या जीवनाला परिवर्तन करणारे आहेत. हे तत्वज्ञान मिळाल्यामुळे जगावं कसं ही शैली त्यांना कळाली वारकऱ्यांना. जाना भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण. नीट आहे का? भोग जो आहे तो भोग जर नष्ट करायचा असेल ना, जी 3 कर्म आहेत, आता महाराजांनी जे प्रमाण दिलं प्रारब्ध, संचित आणि क्रियमान, हे भक्ताला भोगावं लागत नाही. म्हणजे का भोगावं लागत नाही? नीट आहे का? ज्ञानेश्वरीतली अप्रतिम ओवी आहे हो. त्रैलोक्याचा घात जरी घडला, माऊली म्हणतात त्याच्या हातून, त्रैलोक्याचा घात जरी झाला तरी देखील त्याला भोगावं लागत नाही म्हणे. त्याने काहीतरी असं प्राप्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तया कर्तव्य उरले. काय उरले आता? त्याचं काहीच उरलेलं नाही महाराज, शिल्लक काहीच राहिलं नाही त्याचं. असं त्याचं जीवन झालेलं असतं. प्रारब्धही नाही, संचित नाही, क्रियमन नाही, सगळंच्या सगळं नष्ट होतं. का? कारण त्याच्या जीवनामध्ये त्याने अविनाशाची प्राप्ती केलेली असते. दुसऱ्या चरणामध्ये जोडी देवा पायी भाव, अविनाश 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 जोडी देवा पायी कल्याणाचा ठाव सकळाई, अविनाश जोडी देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळाई, कल्याणाचा ठाव सकळाई, अविनाश जोडी देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळाई, ओ कल्याणाचा ठाव सकळाई, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळाई, कल्याणाचा ठाव सकळाई, सकळाई, सकळाई. अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळ ही. जीवनामध्ये जे नाश न पावणारं तत्व आहे ते त्याने प्राप्त केलेलं आहे. त्याला अविनाश असं म्हणतात. ज्याचा नाशच होत नाही त्याचं नाव आहे अविनाश. अविनाशाची जोडी करा तुकोबाराय म्हणतात. जोडणं, प्राप्त करणं महाराज. अविनाश जोडी देवा पायी भाव. अशा अविनाश परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर भावाची जोडी लागते महाराज. भावेन देव कलयो न राजा. एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे. राजाला जर प्रसन्न करायचं असेल तर कला लागते. जेवढे कलाकार आहेत ना हे राजाला प्रसन्न करण्याकरता असतात. पूर्वीच्या काळी राज दरबारामध्ये कलाकार असायचे. तानसेन गाणारा, एखादा
अत्तर तयार करणारा कलाकार असायचा, एखादा मूर्ती तयार करणारा, एखादा असा स्केच करणारा, चित्र काढणारा महाराज. आजच आम्ही देगलूरला गेलो होतो. देगलूरपासून काही अंतरावरती गोरटे नावाचं गाव आहे की त्या ठिकाणी दासबोध ज्यांनी लिहिला, गजानन महाराजाची ज्यांनी पोथी लिहिली, ते गणूजी महाराज जे आहेत, दास गणूजी महाराज, त्यांची समाधी आहे तिथे. आश्चर्य वाटलं मला देखील. तिथे असे काही चित्र काढलेत एका कलाकाराने की आत्ताचे जे आहेत ना फोटो काय करता महाराज, असं साक्षात बसलेले आहेत असे ते फोटो बघितले मी आज. एवढे सुंदर कलाकार, एवढी सुंदर कलाकृती होती. तुकोबारायाची फोटो, माऊलीची फोटो, हे फोटो नाही, ते हाताने काढलेले एवढे येतं की 5G 4G का करतात त्याला. एवढे सुंदर कलाकार आहेत. अशी कलाकार पूर्वीच्या काळी देखील होते. आणि म्हणून राजा लोकाला, एखाद्या चांगल्या माणसाला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर कला लागते. कलयोन राजा भावेन देवो. देवाला जर तुम्हाला प्रसन्न करायचं तर भाव लागतो. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विना शक्ती, बोलू नये. भाव लागतो आणि हा भावच माणसाला मोठा करतो बरं का. जीवनामध्ये ज्याचा भाव ज्याच्यावरती बसला ना तोच जीवनामध्ये खरा मोठा होतो, यशस्वी होतो. विठाला हला हला भावच माणसाला मोठा करतो, भावच माणसाला मोठा करतो. माझा एक मित्र पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करत होता आणि अभ्यास त्याचा UPSCचा चालू होता चांगला. आता UPSCची परीक्षा जी असते, आता आमच्या महेशरावला माहिती आहे, खूप अवघड असते ते महाराज. केंद्रशासित असते ती नोकरी, IAS IPS वगैरे होणं. आता माझ्या समवयस्क कॉलेजमध्ये माझं MA संस्कृत झालं, त्याचं MA संस्कृत झालं आणि त्यांनी पुन्हा मग जे UPSCची तयारी करत होता, हे करता करता महाराज तो 34च्या उंबरठ्यावर आला होता. 34 त्याचं वय झालं आणि मला फोन केला, महाराज आई वडील ऊस तोडायला जातात, घर नाही, पत्र्याचं घर आहे छोटंसं आमचं आणि दुर्गम भाग बीड जिल्ह्यातला तिकडला. दरवर्षी आई वडिलाला ऊस तोडायला जावं लागतं आणि आई वडील मागे लागलेत, म्हणले आता लग्न कर, आपल्याकडे शेती नाही, काही नाही, काही नाही, कर बाबा लवकर लग्न, असं विचारत होते. मी सांगितलं आई वडिलाला जरा सेटल होऊ दे, असं होऊ द्या. नाही म्हटले, आता किती दिवस सेटल होता, किती वेळ चाललाय म्हणले, लवकरात लवकर. अरे एकुलता एक आहेस, तुझ्या 2-3 बहिणी त्यांचे लग्न झाले, लवकरात लवकर तू लग्न कर. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे बघा तुम्हीच आता कुठेतरी. आई वडिलाला सांगितलं. आई वडीलही 2 वर्ष झालं झटत होते, कुठे काही मेळ लागतच नव्हता. आता तर महाभयंकर परिस्थिती आहे सध्याची तर. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मला फोन केला, काय करू महाराज, भयंकर. आई वडीलही 2 वर्ष पाहतात, मामालाही, मला 2-3 मुली आहेत मामाला, आणि विचारलं तर मामाही देईना मला मुलगी. मामाच्याही मुली आहेत पण मामा म्हणतोय काय तुझ्याकडे, तुला का मुलगी द्यायची, तुझ्याकडे काय नेमकं बाबा, तुला शेती नाही, राहायला घर नाही आणि पुन्हा त्यातल्या त्यात तुला नोकरी नाही काय. तो म्हणला मी काही दारू पिऊन गटारात लोळत नाही, मी एवढा एज्युकेटेड आहे, शिक्षण एवढं मोठं झालेलं आहे, आज ना उद्या कुठे ना कुठेतरी चांगल्या ठिकाणी लागेलच नाही, माझ्याकडे डिग्री आहे, सगळं काही आहे, द्या मामा. मामालाही म्हटलो, मामाने एक शब्द वापरला त्याच्या, म्हणजे तू भिकारी आहेस, तुला काय द्यावं म्हटले. त्याला शब्द लागला ना तो, मामाने मला असं म्हणावं. आणि मग महाराज त्याने मला फोन केला, मी म्हटलं दे म्हणलं, एवढी वेळेस परीक्षा काय होते बघू. आणि परीक्षा दिली त्याने. प्रत्येक वेळेस कधी 10 मार्काने 20 मार्कानं जात होता आणि त्याचं सिलेक्शन झालं, पास झाला तो UPSCची परीक्षा महाराज. पास झाल्यानंतर त्याचं सिलेक्शन झालं कलेक्टर पदाला. कलेक्टर पदाला त्याची नियुक्ती झाल्या वाऱ्यासारखी ही बातमी तालुक्यात आणि जिल्ह्यात पसरली. रोजगाराचा मुलगा कलेक्टर झाला, ऊसतोड कामगाराचा मुलगा कलेक्टर झाला. सगळे महाराज त्या जिल्ह्यातले तालुक्यातले त्याला फोन करत होते, अभिनंदन करत होते, चांगली गोष्ट आहे, गरीबाचा मुलगा कलेक्टर झाला. ही वार्ता, ही बातमी जी आहे सगळीकडे पसरली. आणि मग त्यांनी मला फोन केला, महाराज म्हणजे एवढा वर्ष जो भाव माझा होता या परीक्षेवरती, कधी जात होतो 4-5 मार्काने जात होतो, पण माझा भाव सफळ झाला
आज मी कलेक्टर झालो, मग चांगली गोष्ट आहे रे बाबा. म्हटलं बरं झालं, गरीबाचा आहेस, तुझं कल्याण झालं, तुला लाल दिव्याची गाडी मिळाली, चांगलं झालं. असं म्हटल्याच्या नंतर मग मी त्याला सांगितलं आता झालं, आता घे म्हटलं लग्न करून आता लवकरात लवकर. ठीक आहे महाराज, बघू तर आता लग्न करायचं आहे, पण आता जरा गंमतच बघतो म्हटलं मीही आता जरा. आणि मग त्याने मग अगोदर त्याच्या मामाने त्याला लगेच फोन केला की आमची मुलगी का करा तुम्ही आता. तो म्हटला 2 वर्ष झालं मागं लागले होते आई वडील, मी मागं लागलो होतो तुमच्या, तुम्ही मला तुमची मुलगी दिलेली. बरं मी काही वाईट वागत नव्हतो, दारू पित नव्हतो, काही नाही, गटारात लोळत नव्हतो, एवढे माझे काही हालाकाचे दिवस नव्हते. असं असताना देखील तुम्ही मला नाकारलं, झिडकारलं. मला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. मामा तुम्ही देखील मला असं बोलावं, दिली नाही. त्याने म्हटलं जाऊ दे रे, झालं गेलं, पण कर माझी. बरं बरं म्हटलं, काही हो वगैरे दिलं नाही त्याने. मग त्याने गंमत पाहिली महाराज. असं म्हटलं आता माझ्याजवळ काहीच नव्हतं त्यावेळेस, 2 वर्ष मला कोणीच मुलगी दिली नाही, बघूताच म्हणलं आता. आणि 6 महिन्यामध्ये 150 पुरी पाहिल्या, पुन्हा 150 पुरी पाहिल्या. हाईट आहे ना ते 5 इंच कमी आहे, रिजेक्ट म्हणायचं. हे वर्ण आहे ना कलर जरा मॅच होत नाही हो, रिजेक्ट. त्यानं 6 महिन्यात 150 मुली बघितल्या आणि 150 मुली पाहिल्याच्या नंतर पुन्हा त्याने लग्न केलं. त्याने बघितलं. मी का सांगतोय तुम्हाला, त्याचा भाव जो आहे ना त्या पदावर होता. त्यानं 10 वर्ष त्याचा अभ्यास केला होता. 10 वर्षाचं फळ त्याला कलेक्टर पद मिळालं. UPSC सिलेक्शन त्याचं झालं, कल्याण झालं त्याचं. हे झालं व्यवहारातलं, हे तुमच्या समजण्याकरताय. तसं संतांनी संसार स्वतःचा जाळून, स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवून, सर्व संग परित्याग करून शोधत विठ्ठला जाऊ चला. त्या विठ्ठलाचा शोध घेत घेत गेले, भाव ठेवला. एका जन्मात नाही, 100 जन्मानंतर तरी त्याला कृपा येईल ना, तो देव माझ्यावरती कृपा करेल ना, अशी भावना ठेवली संतांनी. नीट आहे का, साप चावला म्हणून गारुडी कधी साप पाळणं सोडत नाही. तसं देव मिळत नाही म्हणून माणसाने परमार्थ सोडू नये, असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. देव मिळत नाही म्हणून परमार्थ कुठे सोडायचा असतो का? आज नाही उद्या कधी ना कधी तर मिळेल. तुमचा भाव जर तेवढा प्रभावी असेल, देव आपण होऊन तुम्हाला मिळतो महाराज. हा भावच तुम्हाला श्रेष्ठ करतो, भावच तुम्हाला कलेक्टर करतो, भावच तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. म्हणून या भावाशिवाय खरं जीवाचं कल्याण होत नाही महाराज. म्हणून काही न लगे एक
तुका म्हणे विठोबाची तुका म्हणे विठोबाची बरोबरी करिता बरोबरी करिता बरोबर दुरावची दोरी काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची शपथ घेऊन सांगतात आन घेऊन सांगतात काहीच लागत नाही देवाला प्रसन्न करायला फक्त भाव लागतो महाराज भाव असेल तर आपल्याला देव प्रसन्न होतो देव आपल्यावरती कृपा करतो हे सगळ्या भावनेवरतीच आहे महाराज आणि म्हणून भावे गावे गीत शुद्ध करुण्या चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय हा सगळ्यात सोपा उपाय आहे सांगितलेला तो म्हणजे भाव आहे म्हणून तुकोबरा म्हणतात अविनाश जोडी देवा पायी भाव देवाच्या चरणावरती भाव जर असेल तर कल्याणाचा ठाव सकळ हे नीट आहे का बरं का कल्याणाचा ठाव सकळी कलेक्टर झाला मुलगी मिळाली आणि मंत्र्याचं पद 5 वर्षाकरता असतं पण कलेक्टरचं पद जे आहे ना ते 5 वर्षाकरता नसतं महाराज एका जिल्ह्याचा तो बॉस असतो जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो कलेक्टर म्हणजे एका शब्दावर जिल्हा हादरतो एवढं सामर्थ्य प्राप्त होतं एका बाजूने कल्याण होत नाही पैसा बी येतो पुन्हा संपत्ती येते ऐश्वर्य येतं सगळ्या गोष्टी जसं एक कलेक्टर पद आल्याच्या नंतर मिळतात तसं अविनाश तत्व तुम्हाला एकदा प्राप्त झालं नीट आहे का देव ज्याला प्राप्त झाला तर त्याला सगळं त्याचं कल्याण झालं सगळं काही मिळालं त्याला महाराज काय शिल्लक राहिलं ज्याला हे जगत ज्याने निर्माण केले तो जर मिळाला जगतातलं काय शिल्लक राहिलं आता काय शिल्लक राहिलं मायापती जर ज्याच्या अधीन आहे त्याला ही माया आपोआप मिळते महाराज विठाला हला विठाला हला विठाला 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 हला विठाला मायापती ज्याला मिळाला त्याला माईक मिळतात सगळेच मिळतात सगळं काही प्राप्त होतं महाराज हरी आला हाता मग आता कशाची भीती म्हणे आता कशाची चिंता करायची आहे नीट आहे का बरं का संसारात चिंता असते आणि भीती असते ती मृत्यूची आता चिंता आणि भय हे जर ज्यांचं निघून गेलेलं आहे काय शिल्लक राहिले जीवनामध्ये कारण त्यांना अविनाश तत्व मिळालेलं आहे अविनाश जोडी तुकोबाराय म्हणतात ते जोड तुमच्या जीवनामध्ये आम्ही जे जोडलं आहे ते अविनाश तत्वाला आम्ही प्राप्त केलेलं आहे अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळ ही विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 क्षण भंगुर येतील पसारा 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 आली आकारा बघेनारे आली आकारा बघेनारे आली आकारा अवघेनाशे अविनाश जोडी देवा पायी भाव अविनाश जोडी देवा पायी भाव आकारा बघेनारे आली आकारा बघेनारे आली
अवघे नाशे अविनाश जोडी देवा पायी भाव अविनाश जोडी देवा पायी भाव आवी क्षणभंगुरा येथील पसारा आली आकारा अवघे नाशे. आता अण्णाने मगाशी ठाई गायली म्हणून आपणही गावी म्हणले जरा आता, पण जरा अवघड आहे, दुसऱ्या मात्र्यातून उचलावं लागते हिला म्हणून आपणही ट्राय करायला पाहिजे म्हणलं जरा कधी कधी तरी. चाली विसरत चालल्या आता म्हणून कधी कधी म्हणत असतो मी चाली. अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळी क्षणभंगूर येथील पसारा आली आकारा अवघे नाशे. तुकोबरा म्हणतात अरे बाबा ज्याला आकार आहे त्याला मरण निश्चित आहे बरं का. मग ज्याला आकार आहे त्याच्यात विकार येते, हेही महत्वाचं आहे. ज्याला आकारच नाही आहे त्याला निराकार म्हणतात, आणि जो निराकार आहे त्याच्या ठिकाणी कोणता विकार नाही. ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सतः. इथले जे श्लोक आहेत दुसऱ्या अध्यायातले ते जे श्लोक आहेत ना सगळेच्या सगळे अर्जुनाला सांगितलेले हे सगळे हेच आहे. अविनाशी तू तद्विधी. अर्जुना अविनाशाला विधी, विधी म्हणजे जाण. या जगामध्ये अविनाश तत्व आहे त्याला जाण आणि तोच जाणण्या योग्य आहे. बाकी जेवढं काही आहे ना हे सगळंच्या सगळं पसारा. हा पसारा जो आहे आज ना उद्या कधी ना कधी हा लयाला जात असतो. सृष्टीची देखील निर्मिती आहे म्हणून सृष्टी देखील प्रलय कालामध्ये तिचा विध्वंस होतो, लयाला जाते. म्हणजे मायेनं तयार केलेलं प्रकृतीनं तयार केलेलं जेवढं काय आहे हे कधी ना कधी संपतं. याचा अर्थ असा आहे कोण 2 दिवसात, कोण 2000 वर्षानंतर, कोणी 3000 वर्षानंतर कधी ना कधी हे लयाला जातं. ज्याला आकार आहे ते संपत. महाराज आलिया आकारा अवघे नाशे. जेवढा आकाराला आलेला आहे, मग शरीर हे आकाराचं आहे, शरीराला आकार आहे म्हणून हे शरीर देखील एक ना एक दिवस लयाला जातं. शरीर आटे संपत्ती आटे परी हरिनाम ते बरवे. हरिनाम नाम निर्गुण आहे, नाम निराकार आहे, नामाला कोणता आकार नाही. आणि असं नाम निराकार असल्यामुळे नाम जे आहे ते ईश्वर आहे, नाम जे आहे ना ते अविनाशी आहे. सगळं लयाला जातं पण नाम जे आहे ते लयाला जात नाही. नाम गाणारे शरीर लयाला जातील, नीट आहे का, पण नाम न नाटे. नाम कधी नष्ट होत नाहीये. पुराण प्रसिद्ध बोलिले नामे तिन्ही लोक उद्धरती. तिन्ही लोकाचा उद्धार अनादि कालापासून होत चाललाय, तो नामाचा महिमा आहे. नाम जे आहे ते निराकार आहे आणि जे आकाराचं आहे ते सगळंच कधी ना कधी लयाला जातं. क्षणभंगूर येथील पसारा आलिया आकारा अवघे नाशे. इथला सगळाच्या सगळा पसारा जो आहे तो क्षणभंगूर आहे. मग महाराज सगळं त्यागावं का? तसं नाही, संतांनी सांगितलं आहे त्यागू नका. एक वेदातला श्लोक आहे, जाणकार आहात तुम्ही. तेन त्यक्तेन भुंजिता माग्रध कस्य स्विद्धनम. त्यागपूर्वक भोगा, त्यागपूर्वक भोगा हे फार महत्वाचं आहे बरं का. कमळ जे आहे पाण्यात राहून पाण्यापासून जसं अलिप्त आहे, सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे, की इथेच राहून अशा पद्धतीने आपण कर्म करा, भोग भोगा, की त्या भोगाचं आपल्याच काही शिल्लक न राहिला पाहिजे. प्रारब्ध असेल, क्रियमान असेल, संचित असेल, हे जे भोग आहेत काही शिल्लक न राहिला पाहिजे. आणि असं कर्तव्य कर्म म्हणून त्यागपूर्वक भोगा. महाराज विधीने सेवन विषय त्यागा ते समान. मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसान अंती. मुख्य धर्म कोणता आहे? देव चित्ती. नीट आहे का, चित्तामध्ये देव हा जीवाचा मुख्य धर्म आहे आणि बाकी जेवढा प्रपंच हा उपधर्म आहे. संसार जो आहे याला धर्म म्हणत नाही, त्याला उपधर्म म्हणायचं. म्हणून हे शरीराने करायचा तो संसार आहे आणि चित्ताने करायचा तो परमार्थ आहे. विठाला हला 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 विठा
विठ्ठल 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 विठ्ठल. संसारा करता वित्त लागतं आणि परमार्था करता चित्त लागतं, हे महत्वाचं आहे. आपलं होतं उलट आणि म्हणून आपली फसवणूक होती महाराज. असो, म्हणून इथला जेवढा काही पसारा आहे तो पसारा सोडून जायच्या एक ना एक दिवस असा त्यागपूर्वक भोग या संसाराचा घ्या असं संतांनी सांगितलंय. सोडू नका असं सांगितलं नाहीये. त्यागा डायरेक्ट संन्याशिवाय असं सांगितलेलं नाहीये. पसारा कधी ना कधी सोडावा लागतो, ही कळणं, ही भावना असणं, हे समजणं हे गरजेचं आहे. म्हणून इथला पसारा आहे आलिया आकारा अवघे नाशे. जेवढा आकार आलेला आहे हे सगळंच्या सगळं लयाला जाणार आहे. महाराज आम्हाला कायमची अशी एक विश्रांती पाहिजे आहे की त्या विश्रांतीमध्ये जे आहे की सदैव आमच्या जवळ सुख भगवान परमात्मा असावा. ते शेवटच्या चरणामध्ये म्हणे येथे सकळ विश्रांती, तुका 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 म्हणे येथे सकळ विश्रांती. आठवावा चित्ती नारायण, आठवावा चित्ती नारायण, अविनाश जोडी देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा पायी भाव. आठवावा चित्ती नारायण, आठवावा चित्ती नारायण, नारायण, अविनाश जोडी देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा पायी भाव. कल्याणाचा ठाव सकल ही आठवावा चित्ती नारायण, 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 कल्याणाचा ठाव सकळ, कल्याणाचा ठाव सकळही, सकळही, अविनाश जोडी देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा पायी भाव. कल्याणाचा ठाव सकळही, आ
कल्याणाचा ठाव सकळ कल्याणाचा ठाव कल्याणाचा ठाव कल्याणाचा ठाव सकळ कल्याणाचा ठाव सकळ ही अविनाश जोडी देवा पायी भाव अविनाश जोडी देवा पायी भाव देवा पायी भाव
बापाई तुका म्हणे येथे सकळ विश्रांती आठवावा चित्ती नारायण सरते. शेवटी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराया म्हणतात, तुला खरी विश्रांती जर पाहिजे असेल, येथे म्हणजे कुठे, अविनाश तत्वाच्या ठिकाणी खरी विश्रांती आहे महाराज. बाकी संसारामध्ये विश्रांती हा शब्दच नाहीये. श्रांत, श्रांत म्हणजे थकलेला, थकलेला जो आहे. म्हणून संसारिक कोणत्याही माणसाला संसारामध्ये श्रांतच म्हणतात त्याला. तो थकलेला आहे. अनेक प्रकारच्या पीडा, दुःख, वेदना, सगळंच्या सगळे जीवन एक आहे, एक नाही. कोठे काही, कोठे काही, एक आहे आणि एक नाही. तसा आहे संसार. सर्वगुण संपन्न फक्त एकच आहे, तो म्हणजे भगवान. ते अविनाश तत्व आहे ते. आणि बाकी न्यूनता, कमतरता सगळीकडे आहे. खरी विश्रांती तिथेच आहे. येथे सकळ विश्रांती आठवावा चित्ती नारायण. चित्ताने नारायणाची आठवण करा. आणि या चित्ताने तुम्ही जर खरी आठवण जर केली तर निश्चितच ते अविनाश तत्व जे आहे, कधी ना कधीतरी त्याची जोडी प्राप्ती जी आहे कधी ना कधीतरी होईल. या हेतूने आपण आपल्या परमार्थाची सेवा, नामचिंतन, नामस्मरण जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण करायला पाहिजे. वेळ झालेली आहे. 11 वाजले नाहीत महेशराव, 11:30 झाले. त्यांनी म्हणले होते 11पर्यंतच कीर्तन करा. नेमकं आज घड्याळच घातलं नाही मी, पण 11:30 वाजलेले आहेत. आमचे दत्ता महाराज उपाशी आहेत पुन्हा. त्यातले तर पखवाज वाजवायला बसलेत, म्हणजे पखवाज वाजून भूक लागते भयंकर. त्यातल्या त्यात त्यांना पुन्हा म्हणलं पुन्हा जेवण करूत आपण. मी जेवण केलं नाही, म्हणलं आपण नंतर जेवता. दत्ता महाराजांनाही महाराज इकडे मी आणलं. फार सुंदर त्यांचा हात आहे, त्यांनी साथसंगत केली, त्याचे आभार. आमच्या सगळीच्या सगळी हे परिवारातली माणसं आहेत. तुम्ही आम्ही सगळेजण उपस्थित असलेली सगळीच्या सगळी ही भजनी मंडळी जी आहेत पंचक्रोशीतील, या सगळ्या भजनी मंडळांचे आमचे चप्पे महाराज आहेत, गुणाले महाराज आहेत, इकडे पुन्हा आमचे चिद्री गुरुजी आहेत, केशव महाराज आहेत, पुन्हा आमचे बबरू गुरुजी आहेत. ही सगळीच्या सगळी आपल्या पांढरी देवस्थानावरती केशवबाबाची सेवा करणारी ही आपली ही सगळीच्या सगळी अनुभवी माणसं आहेत. या सगळ्यांनी या ठिकाणी सुंदर पद्धतीची या ठिकाणी सेवा जी आहे, या सेवेकरिता इथे आला. तुम्हा सगळ्यांचे या परिवाराच्या मार्फत मी आभार अभिव्यक्त करतो. असंच उत्तर तुमच्या वडिलांची, आमच्या दादांची, लक्ष्मण दादांची सेवा, त्यांच्या निमित्ताने सत्पात्रामध्ये दान, चांगल्या पद्धतीने अन्नदान जे आहे ते उत्तर आमचे शालिवान भैया, बाबू भैया आहेत, अविनाश भैया आहेत, यांच्याकडून होत राहावं अशी अपेक्षा ठेवतो. माझ्या समस्त माता माऊल्या, तुम्ही ही वेळातला वेळ काढून कीर्तन श्रवण करण्याकरता आलात, तुम्हा सर्वांचे मी आभार अभिव्यक्त करतो. उपस्थित असलेले सगळेचे सगळे गुणीजन भाविक मंडळी सगळ्यांचेच आभार अभिव्यक्त करतो. यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनं च यद्भवेत् तत्पदम क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय कवर दे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मी आपला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे धरिले चरण. आता उठाविषय मनाई कणाय नारायण. सुरवाडी कपणे ते सापडले केले. आता उठाविषय मनाई कणाय नारायण. तुका म्हणे भोगेला निवारीला लाग. आता उठाविषय मनाई कणाय नारायण. करोनी आरती आता वाळू से
टाळ्यो भाजनी दवडी